नमस्कार मित्रांनो, अर्थातच मी कांबळे संदीप. मला माहिती आहे तुमच्या मनामध्ये आत्ता सुरू काय आहे. अगदी शिक्षक भरतीच्या जाहिरातीची गेल्या अनेक दिवसापासून, अनेक महिन्यापासून, वर्षापासून वाट बघतोय. कधी येणार जाहिराती, कधी येणार, असं तुमच्या मनात झालेलं आहे. मला माहिती आहे तुम्ही या क्षणाला कोणत्या गोष्टीचा विचार करत आहात. नक्कीच जाहिरातीची सगळी प्रक्रिया कंप्लीट झालेली असताना आज अचानकपणे काही पवित्र पोर्टलवर तांत्रिक समस्या आलेल्या होत्या, जे की जिल्हा परिषदच्या ज्या ठिकाणी आस्थापना होत्या त्या ठिकाणी एक शिवकृपा जी काही खाजगी अनुदानित संस्था आहे ते त्या ठिकाणी मॅनेजमेंट स्कूलच्या ठिकाणी दिसत होतं. बहुतांश जिल्हा परिषदेच्या ठिकाणी अशी एक तांत्रिक समस्या जाणवत होती. तर ही बाब लवकरच अधिकारी वर्गांच्या लक्षात आणून दिली आणि सध्या स्थितीला ती तांत्रिक समस्या आपण यशस्वीरित्या दूर केलेली आहे. त्यामुळं सगळ्यात अगोदर शिक्षण उपसचिव महाजन साहेबांच्या लक्षात आणून दिली, त्यानंतर मग शिक्षण आयुक्त स्तरावरील अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली, मग अंतिमता ती आता या क्षणाला NIC कडनं ती तांत्रिक अडचण जी आहे ती पूर्णपणे दूर करण्यात आलेली आहे. आता तुम्ही तुमच्या पोर्टलला जाऊन बघू शकता, ती समस्या आता तुम्हाला दिसणार नाही. थोडक्यात काय मित्रांनो, जाहिराती यावेत यासाठी जे जे प्रयत्न करणं अपेक्षित आहे ते प्रयत्न मी माझ्या लेवलवर करण्याचा प्रयत्न करत आहे, जेणेकरून जाहिराती लवकर यावेत. दिलेल्या विहित वेळेमध्ये आपण पसंतीक्रम लॉक करून आपली जी काही शिक्षक भरतीची प्रक्रिया आहे समोर एकदम गतिशील व्हावी. आचारसंहितेच्या अगोदर त्याचा साक्षोमोक्ष लागावा या कारणानं आपण या क्षणी सुद्धा त्या ठिकाणी ज्या काही समस्या येत आहेत त्या प्रत्येक समस्याचा आपण पाठपुरावा करून त्यावर आपण मार्ग शोधत आहोत. या क्षणाला त्या सगळ्या तांत्रिक अडचणी आता दूर झालेल्या आहेत. मग नक्कीच जाहिराती येतील का तुमचा प्रश्न, तर नक्कीच अशा कुठल्याही जर समस्या त्या ठिकाणी उपस्थित नाही झाल्या तर कोणत्याही परिस्थितीमध्ये उशिरापर्यंत का अशा जाहिराती आज येतील. आता दुसऱ्या बाजूला आयुक्त साहेब म्हणत आहेत की बुलेटिनवर लक्ष द्या, आणि आज वर्तमानपत्राच्या माध्यमातून, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून आज जाहिराती येणार असल्याचं व्रत सगळीकडे पसरलेलं आहे. कुठेतरी आपण यापूर्वी मंत्रालय स्तरातून जी आपण माहिती घेतली होती, जो रोडमॅप आपण सांगितलेला होता, आपल्याला मिळालेला रोडमॅप, त्यानुसार त्याचा फॉलो होताना आपल्याला नक्कीच आता दिसत आहे. म्हणून या ठिकाणी त्या जाहिराती नक्कीच त्या रोडमॅपची नांदी असण्याची दाट शक्यता आहे आणि त्या जाहिराती लवकरच येतील. आता कुठल्याही समस्या नाही आहेत पोर्टलवर. दुसऱ्या बाजूला शिक्षण आयुक्त महोदयांनी 2017च्या पदभरतीच्या अनुषंगाने ज्या काही प्रलंबित जागा होत्या समांतर आरक्षणाच्या, त्याच्या विशेष परवानगी घेऊन त्या खात्याकडनं विशेष परवानगी घेण्याचा प्रस्ताव पूर्वीच पाठवलेला होता. आज साहेबांनी आपल्या व्हॉट्सअपच्या स्टेटसवर ठेवून त्या प्रस्तावाला अंतिम प्रारूप मिळाल्याच्या नंतर त्यासुद्धा भरण्याच्यासाठी कार्यवाही करण्याची त्यांनी आज स्टेटसवर ठेवून एक सूचना सुद्धा सांगितलेली आहे आपल्याला. तर जे काही 2017च्या पदभरती आहे ते उठताच सगळ्या शिक्षक भरतीची त्या ठिकाणी मार्ग मोकळे होतील आणि त्यासुद्धा प्रलंबितच्या जागा त्या ठिकाणी भरल्या जातील. एवढं सांगतो मित्रांनो, शिक्षक भरतीच्या जुन्या आणि नवीन पदभरतीच्या जाहिराती किंवा दोन्ही पदभरतीला गती 100% आलेली आहे आणि 2022-23ची अर्थात ज्या जाहिरातीची आपण प्रतीक्षा करतोय ते नक्कीच येतील. काही समस्या असतील तर मला कमेंट्समध्ये सांगा आणि मी तुमच्याशी जुळूनच राहील. 100% तुम्ही सुद्धा वाट बघताय, मी सुद्धा प्रतीक्षा करतोय आणि येणाऱ्या कुठल्याही समस्या असतील तर मला कळवा. मी त्या तात्काळ अधिकारी वर्गांशी कळवतो आणि त्यावर आपण मार्ग काढण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय मित्रांनो. इथंच थांबतो. जाहिरात आल्याच्यानंतर भेटूया.